संकल्प प्रतिष्ठान व माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस मोठ्या उत्साहात आणि सिने कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला। ठाण्यातील रघुनाथनगर येथे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सर्वात मोठा गरबा भरवला जातो। उत्सवाच्या चौथ्या दिवशी अभिनेत्री जुई भागवत, राजश्री, शुभंकर तावडे, दिग्दर्शक अभिषेक मेहरुरकर, अक्षया गुरव, सुरभी भावे तसेच अभिनेता संतोष जुवेकर, पियुष रानडे अशा अनेक सिने कलाकारांनी या उत्सवाला भेट दिली। तसेच दांडिया रसिकांमध्ये सहभागी होत गरब्याचा आनंद लुटला। यावेळी मोठ्या संख्येने तरुणाईंनी गर्दी केली होती। संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने यंदा सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। उत्सवाच्या चौथ्या दिवशी प्रिया कड यांचा सन्मान करण्यात आला। 2019 मध्ये VR सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ची कल्पना त्यांच्या आणि विकास गोपाल यांच्यासोबत जन्माला आली, ज्यांना मुख्यतः महाराष्ट्राचे पॅडमॅन म्हणून ओळखले जाते। तथापि 2 ते 10 हजारांपेक्षा जास्त स्त्रिया दैनंदिन काम करणाऱ्या या संस्थेत संघटित आहेत। स्त्री ही खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यातील लढवय्या म्हणून ओळखली जाते। प्रिया यांनी 2020 मध्ये कर्करोगाच्या सर्वात मोठ्या शत्रूशी लढा दिला आहे। सर्व अडथळे यांना तोंड देऊन त्यांनी साम्राज्य इतके मजबूत बनवले आहे, जरी ती परिस्थिती नसली तरीही तिच्या जीवनात स्त्रीला सिद्ध करणे आवश्यक आहे की ती खरोखरच मजबूत आहे। नाव, सामर्थ्य, कीर्ती या गुणांनी आता ती अनेक महिलांसाठी मार्गदर्शक आहे। ती स्वतःच्या जीवनात दुर्गा आहे। अशा या नवदुर्गेचा सन्मान संकल्प प्रतिष्ठान व माजी आमदार रवींद्र फाटक, जयश्री फाटक यांच्या वतीने करण्यात आला। तसेच बेस्ट ग्रुप ऑफ द डे, बेस्ट फेस, बेस्ट मेल व बेस्ट फिमेल अशा विविध पारितोषिकांनी विजेत्यांना सन्मानित करून चौथा दिवस आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला। नवयुग मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात रविवारी न्यू बंगाल क्लब तर्फे एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मंडळाने यंदा मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील महाकाल मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली असून भक्तांसाठी हे ठिकाण आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे। देवीच्या दर्शनासाठी येथे दररोज भाविक भक्तांची मोठी गर्दी होत आहे। नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसांमध्ये ठाण्यातील विविध समाजातील नागरिक देवीची आरती करण्यासाठी एकत्र येतात। रविवारी न्यू बंगाल क्लब या बंगाली समाजाने देवीची विशेष आरती करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। या कार्यक्रमात बंगाली संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य, गीते आणि विविध परंपरा सादर करण्यात आला। नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक रमेश आमरे तसेच माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांनी न्यू बंगाल क्लबच्या सदस्यांचे यावेळी स्वागत केले आणि त्यांच्या सहभागाबद्दल आभार मानले। कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि त्याचा आनंद घेतला। मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ इच्छिते, सर्व ठाणेकरांना। आणि हे आमचं 20वं वर्ष आहे, जेणेकरून याचा एकदम वेगळं म्हणजे सर्व धर्मांना उपभोगता यावं असे आम्ही सर्वांना संधी दिली आहे। पंजाबी लोक भजन करत, बंगाली लोकांना, सिंधी लोकांना, सीख लोकांना असे जेवढे आपले कास्ट आहेत सगळ्यांना संधी दिली आहे देवाची प्रार्थना करायची आणि देवाला भाव करून आपल्याकडे आकर्षित करायची। अशापैकी आम्ही नवरात्र साजरा केलाय आणि
प्रभागातील लोकांचा पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन क्रीडा MCHI आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवाच्या 4थ्या दिवशी नागरिकांनी गर्दी करत रासरंग 2024 या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे. या ठिकाणी ज्येष्ठ व तरुण पिढी नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटला. यावेळी हिंदी सिनेमासृष्टीतील कलाकार तसेच क्रीडा MCHIचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रीडा MCHIचे ठाण्यातील सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक विकास रेपाळे तसेच ठाणेकर, मुंबईकर, नागरिक, गरबा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया तुला आठवतो, मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला भासे ठाई ठाई भासे ठाई ठाई. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जय अंबे माँ धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून नवरात्र उत्सवाचे आयोजन सुरू केले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे सुरू ठेवला. यंदाही मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. रविवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी येथील देवीचे दर्शन आणि महाआरती करण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, उपनेत्या विशाखा राऊत, जिल्हा प्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिता मोहिते, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, रोशनी शिंदे, सचिन चव्हाण यांच्यासह ठाण्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
तुला 10 दिशांनी साद घातली सुखानी चाल पुढं चाल पुढं वेगळी तुझी कहाणी सुन्न वेळ पावलांनी चाल पुढं तू चाल पुढं